कधी विचार केलाय का ज्या शेतकऱ्याचं सर्व गेलं त्याची दिवाळी कशी झाली असेल? अरे त्याच्या रानातलं तर पीक सोडा, त्याची जमीन वाहून गेली, त्याच्या लेकरा बाळाची दिवाळी कशी साजरी झाली असेल? पीक विमा भरलाय ना तुम्ही? ती पीक विम्याची पावती एखाद्या आमदारा खासदाराला दाखिली का आणि म्हणले का आमचा विमा कधी येणार आहे? का याही वर्षी शेतकऱ्याच्या हातामध्ये फक्त धतुरा देणार आहेत? किंवा मागच्या कृषी मंत्र्यासारखा याही वर्षी विमा गिळला? अरे तुम्हाला 72,000 कोटीचा घोटाळे करणारे तुमच्या सत्तेमध्ये हवे वाटतात. अरे तुम्हाला शेतकऱ्याचं कर्जमाफी करण्यासाठी एक कमिटी स्थापन करावी लागती. म्हणजे शेतकऱ्याला तुम्हाला गाळायचे. तुमची निवडणुकीपूर्वीचा काय बोलबाला होता? तुम्ही निवडणुकीपूर्वी काय म्हणले होते? हे म्हणले होते पुन्हा सरकार आलं की आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी आपण देणार आहोत. शेतकऱ्यांचा 7-12 करूया कोरा कोरा कोरा. या वर्षी शेतकऱ्याच्या आत्महत्येचा आकडा तुम्ही घेतलाय का लक्षात? अरे शेतकरी पुरता मेला. मित्रांनो, शेतकऱ्यासाठी जे आंदोलन उभारलं होतं बच्चू भाऊच्या कार्यावर नो डाऊट, त्यांच्या कार्यावर मी डाऊट करू शकत नाही. व्यक्तीची मातीशी नाळ जुडलेली आहे. या व्हिडिओमध्ये मला त्यांच्यावर कोणताही ठपका ठेवायचा नाहीये. बच्चू कडू सन्माननीय आमदार हे माझ्या एका फोन कॉलवर गुवाहाटीला गेले होते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की रविराज साबळे पाटील, बच्चू कडू नेमकं हे प्रकरण काय आहे. तर मित्रांनो, जेव्हा बच्चू भाऊने नागपूरमध्ये शेतकऱ्याचा मोर्चा काढला होता, हजारो शेतकरी एकत्र आले होते. असे शेतकरी आतापर्यंत कधीही एकत्र आले नव्हते, कारण शेतकऱ्याची वज्रमुठ आवळलेली होती. बच्चू भाऊनी सरकारशी तिथं न चर्चा करता ते मुंबईला गेले आणि मुंबईला सरकारशी त्यांनी चर्चा केली. तिथून आणलं काय? तर शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसली, शेतकऱ्याच्या हातामध्ये दिला धतुरा. मला सांगा, शेतकऱ्याची कर्जमाफी 30 जून 2026 मध्ये होणार असेल? खरं तर ही जे 31 जून 2026 केलं, याच्या मागचं दुसरं लॉजिक असं आहे का या वर्षाचा जो रनिंग कर्जदार आहे हा 31 मार्च 2026 ला थकीत होणार आहे. लक्षात घ्या. जर आता घोषणा केली असती तर 24-25 वाला आला असता. 1 वर्षाला जो मुळात आज अडचणीत सापडलेला आहे, अतिवृष्टीमध्ये सापडलेला आमचा शेतकरी आहे, तोच नेमका सुटला असता. त्यांचं म्हणणं आहे की या वर्षी 31 मार्च पर्यंत जोपर्यंत शेतकरी पैसे भरत नाहीत ते स्थगितीमध्ये बसत नाही. तर मला बच्चू भाऊंनी सांगाव की या वर्षी कोण्या शेतकऱ्यांनी कर्ज उचललं? या वर्षी यांनी पीक विमा दिला नाही. आता काही जणांचं मत असेल की काही हरामखोर लोकांनी 8-8, 10-10 एकरवर 1-1 कोटी 1.5 कोटी कर्ज उचलले, तर त्यांचं कर्ज माफ होईल. त्याचा डाटा तुमच्याकडे नाही का? त्याच्यासाठी तुम्हाला 8-8, 9-9 महिने लागणार आहेत का? म्हणजे तुम्हाला शेतकऱ्याला फक्त गाजर द्यायचे, शेतकऱ्याची कर्जमाफी करायची नाही. करायची असती तुम्ही आताच केली असती. आता 31 मार्चला शेतकऱ्याचं खातं खालीवरी करावं लागतंय, नवं जुनं करावं लागतंय, बँका नोटीस पाठवणार. आणि या वर्षी तुम्ही बच्चू भाऊ म्हणतात की या वर्षी ज्या शेतकऱ्यांनी कर्ज उचललेलं आहे त्यांचं कर्ज माफीमध्ये बसत नाही. या दलिंदर सरकारनं पीक विमा दिला नाही. शेतकऱ्यांनो, तुम्ही पीक विमा भरला, तुमच्या आमदारा खासदाराला कधी विचारलं का ती पावती दाखवून आमचा विमा कधी भेटणार आहे का? तुम्हाला विमाच भेटायला नाही तयार तर तुम्हाला बँका कर्ज देणार आहेत का? आणि या वर्षी कोणत्या शेतकऱ्याला कर्ज दिलं बँकेने? काय हरामखोर मोठाले लोक असतात त्यांना तुमच्या बँकेने कर्ज दिलं असेल. आता त्यांच्याकडून तुम्हाला वसुली करायची असेल, मग तुम्ही सर्व शेतकऱ्यांना दाबून धरला असेल, हेही असू शकतं. आणि तुमच्याच विरोधामध्ये आमचे रविराज साबळे पाटील बोलले. काय बोलले? हे बोलले, मुंबईला गेले आणि चॉकलेट खाऊन आले अशी अवस्था झालीये सो कॉल्ड शेतकरी नेत्यांची. शेतकऱ्यांना आंदोलनाला बोलवलं, महामार्ग ठप्प केले, शेतकरी पण अगदी उत्स्फूर्तपणे सामील झाला. शेतकऱ्याला वाटलं की आता आरपारची लढाई आहे, यावेळेस कर्जमाफी घेणारच. 2,500 शेतकऱ्यांवरती गुन्हे दाखल झालेत कालच्या आंदोलनात. आणि आंदोलन करते शेतकऱ्याला नागपूरमध्ये सोडून मुंबईला गेले. कशासाठी? कर्जमाफी घेतली नाही यांनी, हे सेटल्ड होऊन आलेत. यांच्या चेहऱ्यावरचा आसुरी आनंद सांगत होता की यांनी काय कमावलंय. तर सर्वांच्या बुडाला आग लागली. त्यानंतर आमच्या कराळे सरच्या बुडाला आग लागली. आमच्या कराळे सरनं पण व्हिडिओ टाकला. आता ह्या साबळे नावाचा पोरगा आहे, यांनी काय सांगितलं का बा मॅनेज झाले, पैसे घेतले, अमकं घेतलं, ढमकं घेतलं, खोके घेतले. असं नाही आहे भाऊ, समजलं का? ठीक आहे,
थोडंसं आता मी तिथं नाही गेलो मिटिंगले, पण कोणावर तरी विश्वास ठेवा लागेल. मी म्हणतो साबळे भाऊ तुम्ही घ्या आंदोलन, आम्ही येतो सगळे, ठीक आहे आम्ही येतो सगळे आंदोलनाला सपोर्ट देऊन. आणि प्रशासनासोबत का बहिष्बाजी होते, कसं प्रशासन दबाव आणते, तुम्हाला कशा धमक्या देते, हे थोडस पहा, म्हणजे तुम्हाला कळण. एक आंदोलन तर करा. कराळे सरनं व्हिडिओ टाकल्यानंतर आमच्या रविराज साबळेनं पण व्हिडिओ टाकला. ए मास्तरड्या, तुला का वांग कळतं का शेतातलं वांग? लाला शेतकऱ्यांना शिकवायला हे असं चकाचक रान करावं लागतंय. मला शिकवतोय शेतकरी हित. जन्मापासून शेतकरी मरेपर्यंत शेतकरी आहे. रविराज साबळे व्हिडिओ टाकल्यानंतर बच्चूभाऊ कडून मीडिया समोर येऊन यावर एक स्वतःचं मत मांडलं किंवा स्वतःची प्रतिक्रिया दिली. अरे त्या मोबाईलवर कॉमेंट्स करून सोपं आहे रे, ते कॉमेंट्स करणं फार सोपं आहे. घरी बसून फोन करते, बच्चू भाऊ तुम्ही मॅनेज झाले का? अरे हरामखोरा, तू आंदोलनात होता का रे? म्हणजे आम्ही गुन्हे दाखल करून घ्यायचे अंगावर, 4-4 वर्षाची सजा अंगावून करून घ्यायची आणि वरून आरोपही करून घ्यायचे. केवढं दुर्दैव आहे महाराष्ट्रातले. म्हणजे आणि रक्तदान केलं त्यालाच म्हणायचंय केलं असं रक्तदान, उपकार केले का रे? ही साले अशी अवलाद आहे. घरी बसून कॉमेंट्स करणं सोपं आहे, लढणं फार कठीण. सातत्य ठेवलं आपण आंदोलन. मला यावरच अण्णाभाऊ साठेचे एक शब्द सुचतात की ही न्याय व्यवस्था ही कैकाची रखेल झाली, ही संसदी हिजड्याची हवेली झाली. माझा न्याय मी मागू कुणाला, ही न्याय व्यवस्था इतकी भ्रष्ट झाली, ही न्याय व्यवस्था इतकी भ्रष्ट झाली.